सो मित्रांनो, स्टॅटिस्टिक मध्ये पहिला टाईप येतो कोरिलेशन किंवा त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन असंही नाव आहे. सो ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं असतं बघा. फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल अँड एक्सपोर्ट ऑफ फिनिश प्रोडक्ट इन अ सुइटेबल युनिट्स. सो हे एक्सपोर्टच्या व्हॅल्यूज दिल्या आहे आणि इम्पोर्टच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. आणि काय म्हटलं आहे, क्वेश्चन कसं ओळखणार बघा. कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. हा बघा, हा शब्द महत्वाचा आहे. कोरिलेशन या शब्दावरनं टाईप ओळखायचा. कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट व्हॅल्यूज. सो एक्सपोर्टच्या व्हॅल्यू दिल्या आहे, इम्पोर्टच्या व्हॅल्यू दिल्या आहे आणि आपल्याला हा स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कोरिलेशन फाइंड करायचं. कोरिलेशन म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काढायची. सो कळालं तुम्हाला क्वेश्चन कसं असेल, टेबल फॉर्मॅटमध्ये. आता सोल्युशन कसं असेल बघा. सोल्युशन मध्ये काय करायचं, एक टेबल कन्स्ट्रक्ट करायचा. टेबलमध्ये कोरिलेशन आला की 1 2 3 4 5 5 कॉलमचा टेबल बनवायचा. पहिला कॉलम काय घ्यायचा, एक्स, दुसरा वाय, तिसरा एक्स स्क्वेअर, चौथा वाय स्क्वेअर आणि पाचवा एक्स वाय. अशा प्रकारे 5 कॉलमचा टेबल बनवायचा. नेहमी तुम्हाला जेव्हा कोरिलेशनचं एक्झाम्पल येईल तेव्हा हेच 5 कॉलम बनवायचे. मग तुम्ही म्हणशाल सर इथे एक्स वाय दिलेलाच नाहीये, तुम्ही हा एक्स वाय कुठून घेतला. सो बघा, ज्या एक्सपोर्टच्या ज्या वरच्या व्हॅल्यू असतील यांना एक्स मानायचं. सो एक्सच्या किमती घेतल्या बघा. 10 11 14 आहे, 14 20 22 कळालं हे. आणि ज्या इम्पोर्टच्या व्हॅल्यू आहे सेकंड रो त्या वाय ला घ्यायच्या बघा. 12 14 15 16 कळतंय हे, कळालं. याला एक्स मानायचं, याला वाय मानायचं. हे आडवे आहे उभे करून घ्यायचे, इथे टाकून घेतले. आता इकडचं टेबल तयार करायचं. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल, चला किती सोपं आहे. 10 चा स्क्वेअर 100, 12 चा स्क्वेअर वर 44. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन. मित्रांनो, अशी रॉ मेथड वापरायची नाही. ही ऍक्च्युली खराब मेथड आहे, जे आपण मॅन्युअली करतो किंवा कॅल्सीवर जरी केलं तरी पण ती अवघड मेथड आहे. अवघड म्हणजे का, त्याच्यात टाइम खूप जातो. म्हणजे एवढा टेबल तयार करायला तुम्हाला ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं जातात. खूप मुलांचं टेबल सुद्धा चुकतो आणि याच्यामुळे आन्सर एवढा सोपा टाईप असून, स्टॅटिस्टिक्सचा एवढा सोपा टाईप असून आपल्याला मार्क्स भेटत नाही. हा माझा अनुभव आहे. सो टेबल नेहमी कॅल्सीवर बनवायचा. असा मॅन्युअली करायला आपल्याला 8 ते 10 मिनिटं जातील, कधी कधी 15 मिनिटं. आता व्हॅल्यू पण चुकतात मॅन्युअली. जेव्हा आपण करतो कॅल्सीवरती जरी मॅन्युअली करतो तरी चुकतं. मग काय करायचं, हे अशा प्रकारे न करता कॅल्सीवर एक ट्रिक आहे, ती मी ट्रिक शिकवणार आहे. त्या ट्रिकने तुमचा टेबल हार्डली 1 ते 1.5 मिनिटात तयार होतो आणि न चुकता. बघा, जी ट्रिक मी आता शिकवणार आहे त्या ट्रिकने तुमच्या टेबल हा कॅल्सीवरती 1 ते 1.5 मिनिटात न चुकता तयार होतो. कितीही मोठा टेबल असो. आता इथे 2 अंकी संख्या आहेत, 2 डिजिट नंबर आहे म्हणून तुम्हाला वाटतंय कॅल्सीवर फटकन होईल. पण समजा इथे 4 अंकी विचारतात तुम्हाला भरपूर वेळा, इथे 4 अंकी 5 अंकी नंबर आले तर तुम्ही कॅल्सीवर किती वेळ करत बसणार, किती अवघड होईल. सो किती पण मोठा नंबर येऊ, 5 अंकी नंबर येऊ, 5 डिजिट नंबर असो किंवा 4 डिजिट नंबर असो, कितीही मोठा असो, कॅल्सीवरची ट्रिक आता तुम्ही शिकून घ्यायची. त्या ट्रिकने तुमचा टेबल मिनिटात तयार होईल, 1 ते 1.5 मिनिटात फक्त, आणि न चुकता. सो आपण ती ट्रिक आता बघूया. हा आहे ES कॅल्सी आणि दुसरा आहे MS कॅल्सी. दोघी कॅल्सीमध्ये कोरिलेशनचे टेबल कसे ड्रॉ करायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. कोरिलेशनमध्ये आपण एकूण 5 कॉलम बनवतो. आपल्या टेबलमध्ये 5 कॉलम असतात, एक्स वाय, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एक्स वाय. सो बघा, हा कॅल्सी सुरुवातीला ऑन केला. कॅल्सीमध्ये अल्फा हे इंटिग्रेशन म्हणजे ॲज कॅल्स एक्स आणि वाय ही महत्वाची बटणं आहेत. काय करायचं बघा, कॉलम तयार करायचे कॅल्सीमध्ये. अल्फा एक्स, अल्फा ॲज, अल्फा वाय, अल्फा ॲज, अल्फा एक्स स्क्वेअर, अल्फा ॲज, अल्फा वाय स्क्वेअर, अल्फा ॲज, अल्फा एक्स, अल्फा वाय. बघा, कोरिलेशनच्या टेबलमधले 5ही कॉलम आपल्या कॅल्सीवर तयार झाले. एक्स वाय, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एक्स वाय. आता सर्व कॉलम तयार झाल्यानंतर कॅल्सी डायरेक्ट व्हॅल्यू नाही टाकायची. पहिल्यांदा हे कॅल्स बटन दाबायचं. व्हॅल्यू टाकण्याच्या आधी कॅल्स बटन दाबायचं, मग आता व्हॅल्यू टाकायचं. तो एक्स विचारतो, आपले एक्स आणि वाय टाकत जायचे. एक्स वाय आहे आपल्याकडे पहिल्या रो मध्ये 10 आणि 12. सो 10 टाका इज इक्वल टू करा. वाय विचारला तो 12 टाका इज इक्वल टू करा. दोनदा इज इक्वल टू करा. एक्स स्क्वेअर आला 100, वाय स्क्वेअर आला 144, एक्स वाय आला 120. वहीत लिहून घ्या. आडवं 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 असं पुढे लिहत जायचं. पुन्हा कॉलम नाही बनवायचे, फक्त इज इक्वल टू दाबायचं. पुन्हा एक्स विचारला. आता एक्स वाय सेकंड रो मधले घ्या. सेकंड रो मध्ये एक्स वाय आहे 11 आणि 14. एक्स 11 इज इक्वल टू वाय 14 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 121
इज इक्वल टू वाय स्क्वेअर 196 इज इक्वल टू एक्स वाय 154. आता थर्ड रो मध्ये व्हॅल्यूज आहे 14 आणि 15. सो x14 इज इक्वल टू y15 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आला 196, वाय स्क्वेअर 225, एक्स वाय 210. पुन्हा इज इक्वल टू आता फोर्थ रो मध्ये एक्स वाय आहेत 14 आणि 16. सो x14 y16 एक्स स्क्वेअर 196, वाय स्क्वेअर 256, एक्स वाय 224. पुन्हा एक्स फिफ्थ रो मध्ये एक्स वाय आहेत 20 21. सो 20 इज इक्वल टू 21 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 400, वाय स्क्वेअर 441, एक्स वाय 420. सो मित्रांनो अशा प्रकारे रिमेनिंग सर्व रो तुम्ही कॅल्सीवरतीच ड्रॉ करा आणि ते वहीत लिहून घ्या, उत्तरपत्रिकेत लिहून घ्या. ओके, आता हा कॅल्सी क्लिअर कसं करायचं बघा. शिफ्ट 9 3 इक्वल टू शिफ्ट 9 3 इक्वल टू. आता मी हेच MS कॅल्सीत दाखवतो. आता हा आहे FX991 MS कॅल्सी. MS कॅल्सीत बघा कॅल्सी ऑन केल्यानंतर हेच अल्फा ॲज कॅल्स एक्स आणि वाय तेच बटणं लक्षात ठेवायची. कॉलम तयार करा. अल्फा एक्स, अल्फा ॲज, अल्फा वाय, अल्फा ॲज, अल्फा एक्स स्क्वेअर, अल्फा ॲज, अल्फा वाय स्क्वेअर, अल्फा एक्स, अल्फा एक्स, अल्फा वाय. बघा पूर्ण 5ची कॉलम मी कॅल्सीत तयार केले. कॉलम तयार झाले की कॅल्स दाबायचं. कॅल्सला विसरायचं नाही. मग आता व्हॅल्यूज टाकायच्या. पहिली रो आहे, पहिल्या रो मध्ये एक्स वाय आहे 10 12. सो एक्स टाका 10 इज इक्वल टू करा, पुन्हा इज इक्वल टू करा. वाय टाका 12 डबल इज इक्वल टू करा. एक्स स्क्वेअर आला 100, वाय स्क्वेअर आला 144, एक्स वाय आला 120. लिहून घ्या. वहीत समोरासमोर लिहत जायचे कॉलम मध्ये. पुन्हा कॉलम नाही बनवायचं, फक्त एक्स दाबायचा, इज इक्वल टू दाबायचं. एक्स विचारला. आता सेकंड रो मधले एक्स टाकायचे. एक्स वाय आहे सेकंड रो मध्ये 11 14. सो एक्स टाका 11 डबल इक्वल टू करा. वाय आहे 14 डबल इक्वल टू करा. एक्स स्क्वेअर आला 121, वाय स्क्वेअर 196, एक्स वाय 154. पुन्हा इज इक्वल टू करा. थर्ड रो मध्ये एक्स वाय आहे 14 आणि 15. सो 14 डबल इज इक्वल टू वाय 15 डबल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 196, वाय स्क्वेअर 225, एक्स वाय 210. पुन्हा इज इक्वल टू करा. आता फोर्थ रो मध्ये एक्स वाय आहे 14 आणि 16. सो एक्स आहे 14 डबल इज इक्वल टू करा. वाय आहे 16 डबल इज इक्वल टू करा. एक्स स्क्वेअर आला 196, वाय स्क्वेअर 256, एक्स वाय 224. अशा प्रकारे रिमेनिंग सगळे रोज लिहून घ्या. सो आता तुम्हाला कळालं असेल की कॅल्सीवरती किती इझिली हार्डली 2 मिनिटात पूर्ण एकदम फास्ट ट्रिक मध्ये आपला टेबल तयार होतो. आणि आता हा कॅल्सी क्लिअर कसा करायचा बघा. शिफ्ट मोड 3 इक्वल टू शिफ्ट मोड 3 इक्वल टू. सो मित्रांनो तुम्ही आता कॅल्सीवरती बघितलं की कशा प्रकारे आपल्याला टेबल तयार करता येतो आणि तीच ट्रिक वापरून मी हार्डली माझा एकाच मिनिटात हा टेबल तयार केलेला आहे. सो तुम्ही पण या व्हॅल्यू चेक करा, याच तुमच्या व्हॅल्यू आलेल्या असतील. करेक्ट. सो हीच ट्रिक वापरायची, एकदम जबरदस्त ट्रिक आहे. सो आता जस्ट कॅल्सी क्लिअर करून घ्या आणि ह्या सगळ्यांच्या उभ्या बेरजा करून घ्यायच्या, म्हणजे यांच्या ऍडिशन करून घ्यायच्या. सो यांच्या ऍडिशन रेग्युलरली तुम्ही करणार. सो ऍडिशन्स येऊन जाणार याची येईल 147, ही झाली एक्सची ऍडिशन. वायची ऍडिशन होईल 170, नंतर एक्स स्क्वेअरची ऍडिशन होईल 2291, नंतर वाय स्क्वेअरची ऍडिशन होईल 3056 आणि एक्स वायच्या नंबरची ऍडिशन होईल 2638. सो अशा प्रकारे आपण इथपर्यंत टेबल तयार केला. मग आता पुढे काय बघा. महत्वाचं आहे स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पहिल्यांदा टेबलला तुम्हाला इथे 3 मार्क असतात किंवा 2 मार्क असतात. प्रश्न हा 5 किंवा 6 मार्कला विचारला जातो. सो टेबल आपला क्रिएट झाला, इथपर्यंत आपण आलो. आता महत्वाच्या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म्युला वापरून आन्सर काढायचे आहे. सो फॉर्म्युला याच्यानंतर काय करायचं बघा. आपल्याला काढायचं कोरिलेशनसाठी पहिला फॉर्म्युला काय असेल बघा. फर्स्ट पहिल्यांदा घ्यायचा n म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स इन एक्स. एक्स मध्ये किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो n झाला 10. इथपर्यंत क्लिअर. n नंतर घ्यायचा सेकंड एक्स बार फाइंड करायचा. एक्स बारचा फॉर्म्युला असेल समेशन एक्स अपॉन n, हा स्टँडर्ड फॉर्म्युला. सो त्याच्यानंतर थर्ड येईल तुमचा वाय बार.
मग वाय बारचा काय फॉर्म्युला येईल, समेशन वाय अपॉन एन. जस्ट व्हॅल्यू पुटअप करायचे आणि आन्सर काढायचे. सो बघा, समेशन एक्स म्हणजे एक्सची बेरीज किती आली 147 अपॉन एन. एन किती आपला 10. सो हे कॅल्सीवर टाका. 147 अपॉन 10. सो किती बनून जाईल ते 147 अपॉन 10 14.7 भेटला. एनला पण बॉक्स येईल, प्रत्येक आन्सरला बॉक्स करत जायचं. समेशन वाय बघा, समेशन वाय 170 अपॉन एन आहे 10. हा 0 गेला किती आलं 17 किंवा कॅल्सीवर टाका. इथपर्यंत कळालं. सो कोरिलेशन काढताना पहिल्यांदा एन घ्यायचा. एन म्हणजे एक्स मध्ये किती डिजिट आहे ते लिहून घ्यायचे, नंतर एक्स बार, नंतर वाय बार. आता या व्हॅल्यू घेतल्यानंतर पुढे आपण घेणार आर. आर म्हणजे कोरिलेशन. सो आपल्याला जे फाइंड करायचं ते मुख्य आहे आर. सो आरचाच फॉर्म्युला लिहायचा. आर म्हणजे कोरिलेशन. त्याचा फॉर्म्युला असा आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला समेशन एक्स वाय मायनस एन इंटू एक्स बार इंटू वाय बार अपॉन अंडर रूट, पहिल्या अंडर रूट मध्ये समेशन एक्स स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर. हा आला करेक्ट. इंटू मध्ये इंटू टाकायचा, इथे मायनस आहे तसा इंटू येईल पुन्हा. बघा पुढे फॉर्म्युला असा जनरेट होईल. सेम बघा, फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, समजले तर. एक्स साठी लिहिला, आता वाय साठी काय येईल, समेशन एक्स स्क्वेअर झाला ना, मग वाय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार होता, आता वाय बारचा स्क्वेअर. सो हा झाला आपला आरचा फॉर्म्युला. आर म्हणजे कोरिलेशन. सो बस या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आणि आन्सर काढायचं. हा आहे स्टँडर्ड फॉर्म्युला आरचा, लक्षात ठेवा. सो या फॉर्म्युल्याला मी बॉक्स करतो, कारण याच फॉर्म्युल्यावरती पूर्ण आपलं कोरिलेशन डिपेंड आहे. आर म्हणजे कोरिलेशन. ओके. सो आता आपण व्हॅल्यूज टाकणार, लक्ष द्या. आर इज इक्वल टू समेशन एक्स वाय. समेशन एक्स वाय किती बघा 2638. सो इथे व्हॅल्यू टाकली 2638 मायनस एन किती आहे आपला 10 इंटू एक्स बार. एक्स बार किती आलाय 14.7 ब्रॅकेट घ्या इंटूला, इंटू वाय बार किती आहे 17 ब्रॅकेट घेतले की आन्सर चुकत नाही. पहिला अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर किती आहे 2291. ओके. आता काही मुलं काय करतात, समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक्स असतो ना याचा स्क्वेअर करता. 147चा जर स्क्वेअर केला तर हे आन्सर येणार नाही, लक्षात ठेवा. समेशन एक्सचा स्क्वेअर आणि समेशन एक्स स्क्वेअर आर डिफरंट, लक्षात ठेवा. याचा स्क्वेअर म्हणजे हा नाही, याचा स्क्वेअर हा नाही, हे डिफरंट आहे. एक्स स्क्वेअरची ऍडिशन ही झाली, इथे आली मायनस एन किती आपला 10 आणि एक्स बार किती 14.7 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा अंडर रूट कम्प्लीट झाला इंटू. आता इंटू बघा पुढे. आता सेकंड समेशन वाय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली 3056 मायनस एन आहे 10 इंटू वाय बार स्क्वेअर काय 17. सो 17चा स्क्वेअर हा अंडर रूट कम्प्लीट. ओके. सो बस हे कॅल्सीवर सोडवायचं आणि आपल्याला आन्सर येऊन जाईल. सो पहिल्यांदा कॅल्सीवर मी हे वरचं टाकतो 2638 मायनस 10 ब्रॅकेट 14.7 जसं लिहिलंय तसंच ब्रॅकेट क्लोज, पुन्हा ब्रॅकेट 17 ब्रॅकेट क्लोज. सो आलं हे 139. न्यूमरेटरची तुमची व्हॅल्यू आली 139. आर इज इक्वल टू वरती आला 139 अपॉन, आता हे अंडर रूट मधलं पहिलं सोडून घेऊया. अंडर रूट 2291 मायनस 10 ब्रॅकेट 14.7 त्याचा स्क्वेअर. पहिला रूट काढून घेतला मी, तो येतो 11.40. 2291 मायनस 10 14.7 होल स्क्वेअर, इट इज 11.40 इंटू. आता सेकंड. ओके. ईएस कॅल्सीमध्ये डायरेक्ट रूट टाकता येतं. एमएस मध्ये काय करा, रूट घेतला की इथे ब्रॅकेट घ्या आणि ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू टाकून पुन्हा ब्रॅकेट क्लोज करा, तरच आन्सर येईल. एमएस मध्ये कसं घ्यायचं, अंडर रूट घेतला की ब्रॅकेट घ्या, ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण घ्या
आणि मग सोडवा तरच ते आन्सर येईल. ओके, किंवा मग MS मध्ये बिना अंडर रूटचं सोडवा, जे आन्सर येईल ते आन्सर अंडर रूट मध्ये टाका, मग हे आन्सर येईल. तसं ES मध्ये डायरेक्ट येतं. ES मध्ये ही स्टेप जरी कॅल्क्युलेट टाकून दिली डायरेक्ट आन्सर येईल, या स्टेप करण्याची गरज नाही. सो अंडर रूट 3056 मायनस 10 ब्रॅकेट 17 त्याचा स्क्वेअर, सो इट इज 12.88. सो बस आता हे आपण सोडवणार 139 अपॉन खाली आहे 11.40 इंटू 12.88, सो इट इज 0.94. यस, हे पूर्ण मी टाकून दिलं तर आन्सर येतं डायरेक्ट 0.94. सो एक स्टेप वाढवायची कशाला, जेवढं इझी करता येईल, जेवढं फटाफट आपल्याला करता येईल तेवढं आपण पटापट घेऊ शकतो. बघा, सो हे डायरेक्ट आन्सर येतं 0.94. आणि बघा मग यालाच आपण लिहिणार देअरफॉर R इज इक्वल टू 0.94. दिस इज युअर फायनल आन्सर. नेहमी लक्षात ठेवा R ची जी व्हॅल्यू असेल म्हणजे कोरिलेशनचं जे आन्सर असेल, हा टाईप आहे कोरिलेशनचं जे आन्सर असेल ते 0 पॉइंट असंच आलं पाहिजे. पॉइंटच्या इकडे झिरोच पाहिजे, पॉइंटच्या लेफ्ट साईडला झिरोच पाहिजे. इकडे जर व्हॅल्यू आली की समजायचं चुकलं आहे. 0 पॉइंट म्हणजे काय, 1 पेक्षा छोटा आन्सर. सो नेहमी लक्षात ठेवा R चा आन्सर म्हणजे कोरिलेशनचा आन्सर नेहमी 0 पॉइंट असंच आलं पाहिजे. इट इज लेस दॅन 0, लेस दॅन 1. ऑलवेज नेहमी 1 पेक्षा छोटीच व्हॅल्यू आली पाहिजे, म्हणजेच 0 पॉइंट समथिंग अशीच आली पाहिजे. पॉझिटिव्ह आली निगेटिव्ह आली तरी चालेल, पण 0 पॉइंट समथिंग अशीच R ची व्हॅल्यू आली पाहिजे. सो अशा प्रकारचं हे एक्झाम्पल होतं. एकदम सोप्या मेथडने मी तुम्हाला शिकवलं. आपण एकदा पुन्हा बघूया काय काय केलं, लक्ष द्या. सो पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चन दिला होता कोरिलेशन, त्याच्यामध्ये 2 एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होते. एक्सपोर्टला X मानलं, इम्पोर्टला Y मानलं आणि हा टेबल कॅल्सीवर क्रिएट केला. XY, X2, Y2, XY हा पूर्ण टेबल कॅल्सीवर मी क्रिएट केला. यांच्या सगळ्यांच्या समेशन करून घेतल्या. नंतर n म्हणजे नंबर ऑफ डिजिट इन x बार समेशन x अपॉन n, समेशन x अपॉन n, y बार समेशन y अपॉन n. नंतर R चा फॉर्म्युला समेशन XY मायनस n x बार y बार अपॉन पहिल्या अंडर रूट मध्ये समेशन x स्क्वेअर मायनस n x बार स्क्वेअर इंटू समेशन y स्क्वेअर मायनस n y बार स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केला, आन्सर आलं 0.94. सो दिस इज प्रॉब्लेम ऑफ कोरिलेशन. सो मित्रांनो, कोरिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम आला याच फॉर्म्युल्यांनी सोडवायचा आणि असंच सोडवायचं. टेबल हेच 5 कॉलम घ्यायचे, वेगळे नाही. एक्स वाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय हेच 5 कॉलम आणि हेच फॉर्म्युले. अशा प्रकारे तुम्हाला कोरिलेशन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो काही एक्झाम्पल आहे याच्यावरती, ते मी तुम्हाला होमवर्कला देतो, तेही नक्की करा. तुमच्या आउट ऑफ मार्क कोरिलेशनचे कव्हर होऊन जातील. सो मित्रांनो, आपण कोरिलेशनचा मागचा प्रॉब्लेम बघितला. आता त्याच्यावर 2 प्रॉब्लेम सेम टू सेम मी होमवर्कला देतो, तेही नक्की करा. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडून जातील. बघा, पहिला क्वेश्चन आहे, फ्रॉम अ ग्रुप ऑफ 10 स्टुडंट्स मार्क्स ऑब्टेन बाय इच इन पेपर्स ऑफ मॅथेमॅटिक्स म्हणजे मॅथ्स अँड मेकॅनिक्स आर गिव्हन ॲज. मॅथेमॅटिक्स आणि मेकॅनिक्स या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या 2 वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये किती मार्क पडले ते दिलेले आहेत. सो मॅथ्समध्ये बघा, पहिल्या पेपरला 23, दुसऱ्याला 28, तिसऱ्या पेपरला 42, चौथ्या पेपरला 17 अशा व्हॅल्यू दिल्या आहेत. 26, 35, 29, 37, 16, 46 आणि मेकॅनिक्समध्ये 25, 22, 38, 21, 27, 39, 24, 32, 18, 44 आणि विचारलं आहे कॅल्क्युलेट कर्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. सो बघा, एवढा शब्द आला ना कोरिलेशन, समजून घ्यायचं ह्या टाईपचंच गणित आहे. कर्ल पियर्सन्स वगैरे हे असं काही वेगळं आलं की घाबरायचं नाही. सरांनी काय सांगितलं, आपल्या कोरिलेशन शब्द दिसला की या टाईपचं गणित आहे. सो सेम सोडवायचं असंच, एक्स वाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय सेम सोडवा. हा मॅथ्सच्या मार्क्सला एक्स घेणार, मेकॅनिक्सच्या मार्क्सला वाय घ्या. सो ते इथे येतील आणि पुढे सिम्प्लिफाय करा. आपला R चा फॉर्म्युला वापरा आणि R चा आन्सर येईल 0.92. बघा, 0 आलाय, 0 पॉइंट म्हणजे एक करेक्ट आन्सर आहे. तसंच कधी कधी असाही क्वेश्चन विचारतात जेव्हा डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या असतात. सो बघा, फाइंड द कोरिलेशन. कोरिलेशन शब्द आला बघा, प्रश्न आपण ओळखला. कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय गिव्हन दॅट n इज इक्वल टू 25 समेशन x 75 समेशन y 100 समेशन x स्क्वेअर 250 समेशन y स्क्वेअर 500 आणि समेशन xy 325. सो सेम क्वेश्चन आहे, कोरिलेशन आहे, सेम R च्या फॉर्म्युल्याने सोडवायचं. R चा आन्सर येईल 0.5. सो अशा प्रकारे कोरिलेशन परफेक्ट करा, हे प्रश्न सोडवा.
ओके, काही अडचण असेल, मागचा जो प्रॉब्लेम मी सोडवलेला, हा प्रॉब्लेम जो शिकवला होता तो 2-3 वेळा बघा, 2-3 वेळा सॉल्व्ह करून बघा, मग हे सोडवा, तुमचे हे मार्क फिक्स होऊन जातील.